तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। विषय असा आहे की माझ्याकडे काही जरी उरलं असलं ना, तर मी अन्न कधीच फेकत नाही, कारण मला ते फेकायला आवडतच नाही। आपण जे काही कष्ट करतो त्याच्यानंतरच कोणतीही वस्तू घेतो। आणि माझं असं आहे, आणि अन्नासाठी आपण इतके कष्ट करतो, कशासाठी? अन्नासाठी। जर आपल्याला खायला पाहिजे त्याच्यासाठीच हे आपले सगळे काही कष्ट राहतात। त्याच्यामुळे जे काही अन्न राहतं, उरलेला भात म्हणा, चपात्या म्हणा, मी कधीच फेकत नाही। आमच्या घरात ती सिस्टीमच नाही की अन्न खूप सारं उरलं की कचऱ्याच्या गाडीवाल्यांना द्या, किंवा बाहेर गाई वगैरे येतात त्यांना टाका। मी गल्लीमध्ये जाते तेव्हा बघते ना, इतक्या साऱ्या चपात्या उरलेल्या राहतात, बाया इतकाल्या चपात्या फेकतात। पण आमच्याकडे एक दोन जरी उरले असल्या ना, मी तेल लावून गरम करून खाते, किंवा चपात्याचा चुरा वगैरे करते। पण अन्न फेकायला मला बिलकुलच आवडत नाही। असंच आमचं, कारण आपण किती कष्ट करतो, कष्ट हे आपण पोट भरायसाठीच करतो की नाही? बरोबर आहे की नाही? माणसं बाहेर जातात, काम करतात, आपण घरी राहतो, आपल्याला काही वाटत नाही। आणि मी जितकं लागतं तितकंच करते, वाटलं कमी पडलं तर कधी एक्स्ट्रा बनवून घेते, म्हणजे थोडंसं फार बनवून घेते। पण असं मला वाया घातलेलं म्हणजे बिलकुल आवडत नाही। आता माझ्याकडे चपात्या उरलेल्या आहे कालच्या, नेहमी तर होत नाही शिल्लक, पण काल आकू चपात्या करत होती, मग तिला काही इतकं समजलंय, पण मग चपात्या उरलेल्या होत्या। आता मी त्याचा ना चपात्याचा चुरा करते। कोणी तिला चिवडा म्हणतं, किंवा चुरमा म्हणतं, आणि आम्ही याला चपात्याचा चुरा म्हणतो। तर मी त्याची रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे की मी बनवते कसं। सगळेजण बनवतात, सगळ्यांना माहिती, पण मी माझ्या पद्धतीने कसे बनवते हे मी आज तुमच्याशी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। आवडले चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला आता व्हिडिओ कंटिन्यू करते, तुम्ही रेसिपी नक्की बघा। माझ्याकडे की नाही या चपात्या उरलेल्या आहे। आता मी त्याचा चपात्याचा चुरा करते, म्हणजे आमचं एका टाइमाचं तरी होऊन जाईल, कशाला सारखं असताना बनवत राहायचं। आता याचा चपातीचा मस्त छान चुरा करते, रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा। आधी मी घेतला इकडे कांदा मध्यम आकाराचा जो चिरून घेतला, नंतर घेतल्या हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतली। आणि या ज्या चपात्या आहे ना, चपात्याचे तुकडे करून घ्यायचे बारीक बारीक, आणि नंतर या चपात्यांना मिक्सर मधून काढून घ्यायचं, कारण इतकी जाड चपाती टाकली तर मिक्सर मधून तर निघणार नाही ना। याचे आधी बारीक तुकडे करून घ्यायचे असे छोटे छोटे, आणि त्याच्यानंतर याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं, आणि थोडं खूप बारीक नाही करायचं, जाडसर जसे तुकडे राहतात ना थोडे नॉर्मल, तसंच मिक्सरच्या भांड्यामधून चपात्यांचा चुरा काढून घ्यायचा। आपण इथे तुकडे करतोय ना मिक्सरमधून काढतो, म्हणूनच मग त्याला चुरा म्हणतात चपात्यांचा। इकडे की नाही चपात्यांचा मस्त असा छान असा चुरा मी काढून घेतलाय। आता पुढची रेसिपी तुम्हाला दाखवतेच कसं करायचं। चला तर मग, सगळ्यात आधी तर कढई घेतली आणि त्यामध्ये 2 पड्या तेल टाकलं। तेल इकडे मस्त चांगलं छान असं गरम होऊ द्यायचं, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाणे घालायचे, ते थोडेसे भाजू द्यायचे, आणि त्याच्यानंतर थोडंसं जिरं घालायचं, मोहरी घालायची, आणि त्याला पण मस्त इकडे छानपैकी असं तडतडू द्यायचं। जिरे मोहरी तडतडली की लगेच त्याच्यामध्ये कापलेला आपण कांदा घालायचा, हिरवी मिरची घालायची, आणि त्याला मस्त लाल होईपर्यंत छानपैकी इकडे भाजू द्यायचं। त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये थोडीशी हळद घाला, चवीनुसार मीठ घाला, आणि जो काही आपण चपातीचा चुरा इकडे करून ठेवलेला होता तो टाकायचा, वरून टाकायची थोडीशी कोथिंबीर, आणि त्याला मस्त 2-3 मिनिट तरी मस्त गॅसवर मध्यम आचेवर होऊ द्यायचं। इकडे आपला चपातीचा चुरा मस्त छानपैकी नरम रेडी होऊन जातो। चला तर मग हे बघा, इकडे आपले मस्त इकडे झटपट बनणारा नाश्ता तयार झालेला आहे। तुम्ही याला दुपारी खा, संध्याकाळी खा, कसंही खा, पण अन्न वेस्ट करू नका, कारण त्याच्यासाठी आपल्याला खूप मेहनत करावी लागते आणि अन्न फेकून द्यायला परवडत नाही। म्हणून खायचं आणि मस्त मजेत आणि खुश राहायचं। आपण बिस्किटचे पॅकेट वगैरे घेतो, ते केव्हापर्यंत बनले राहतं आपल्याला माहिती राहत नाही, आणि मग रात्रीच्याच चपात्याचं जर आपण असं बनवून काही घेतलं त्याच्यात काही वाईट आहे। रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा। आवडल्यास चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये। बाय।